हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी बनवणार आहे चंदन बट्ट्याची रेसिपी। तर चंदन बट्ट्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कशी बनवतात ती भाजी तेही तुम्हाला मी आज दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात। चंदन बट्ट्याची भाजी बनवण्यासाठी ही एक जोडी मी व्यवस्थित साफ करून धुवून घेतलेली आहे स्वच्छ 2-3 वेळेस। आणि त्यासाठी लसूण घेतलेला आहे आणि 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे कापून। जास्त बारीक नाही कापलेले आणि जास्त मोठ्याही नाही, मीडियम अशा कापून घेतलेल्या आहे, बघू शकता तुम्ही। तर चला तर मग बघूयात आता भाजी करूयात। इथे गॅसवर मी पॅन गरम करून घेतलेला आहे। आता त्यात आपण तेल टाकून घेणार आहोत। 2 उबळ असं तेल टाकून घेणार आहोत। त्यानंतर जो आपण लसूण सोलून घेतलेला आहे तो आपण टाकून घेणार आहोत, बघू शकता। लसूण टाकून घ्यायचा आहे आणि तो मस्त असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपण मिरच्याही टाकून घेऊया आणि त्याही व्यवस्थित परतून घेऊया। खूप सोपी आहे ही भाजी करायला आणि झटपटही होते। ही भाजी फक्त थंडीच्या दिवसातच भेटते, त्यामुळे एकदम फ्रेश आणि ताजी असते। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायची आहे मिरची वगैरे। आणि त्यानंतर जी आपण भाजी घेतलेली आहे ती आपण सर्व यामध्ये टाकून घेणार आहोत। आता भाजी टाकून व्यवस्थित परतून घेऊयात। अगदी 5 मिनिटात अशी बनवून तयार होते। इथे मी भाजीला मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार। आता ते व्यवस्थित परतून घेऊयात आणि त्यानंतर आपली 5 मिनिटात भाजी बनवून तयार होणार आहे। झटपट अशी होणारी ही भाजी आहे। इथे आपली चंदन बट्ट्याची भाजी तयार आहे, बघू शकता। एकदम सुंदर आणि सोपी साधी आहे एकदम। चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत चॅनलला असंच कनेक्टेड रहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। बाय बाय।